महाराष्ट्राला बहुप्रतीक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती नावाशेवा अटल सेतू बांधून आता पूर्ण झालेला आहे। येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या अटल सेतूचं उद्घाटन केलं जाईल। गेली काही वर्ष निर्माणाधीन असलेल्या रस्त्याबद्दल अनेकांना उत्सुकता होती आणि प्रतीक्षा सुद्धा। मात्र हा नवीन मार्ग नेमका कसा आहे हे तुम्ही सर्वप्रथम एबीपी माझावर बघणार आहात। पाहूया आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा हा एक्सक्लुझिव्ह आढावा। महाराष्ट्राचा आणि भारताचा सगळ्यात महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि हाच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक भारतातला सगळ्यात मोठा सागरी सेतू प्रकल्प आहे। याच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर सध्या मी आहे आणि आपण सगळ्यात आधी या ट्रान्स हार्बर लिंकवरून प्रवास करणार आहोत आणि हा ट्रान्स हार्बर लिंक नेमका कसा बनला आहे, कसा आहे हा प्रकल्प ते आपण सांगणार आहोत। आपण सुरुवात करतोय आपल्या प्रवासाला शिवडी इथून पुढेपर्यंत आपण जाणार आहोत आणि या संपूर्ण ट्रान्स हार्बर लिंकची सफर आपल्याबरोबर तुम्ही देखील करा। चला तर मग सुरुवात करूया मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या या सफरीला। पाहताय किती शानदार प्रकारे हा प्रकल्प बांधण्यात आलेला आहे आणि आतापर्यंतचा हा जगातला 12वा असा ब्रिज आहे जो सर्वात लांबीचा आहे। म्हणजे तब्बल 22 किलोमीटरचा हा ब्रिज आहे आणि या 22 किलोमीटरच्या ब्रिजची सुरुवात ही होते मुंबईच्या शिवडी इथून। जो फ्रीवे आहे त्या फ्रीवेवरून आपल्याला थेट कनेक्टिव्हिटी या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला आहे आणि इथून आपण थेट जाऊ शकतो न्हावाशेवापर्यंत। जे उरणच्या बाजूला चिर्लेच्या बाजूला न्हावाशेवा आहे त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो। हा जो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे हा संपूर्ण देशातला एक सगळ्यात मोठा प्रकल्प मानला जात होता आणि तो प्रकल्प आता बांधून तयार झालेला आहे। मंत्रालयामध्ये जी कॅबिनेट मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये या संपूर्ण पुलावरून जर आपल्याला वाहतूक करायची असेल म्हणजे मुंबई ते न्हावाशेवा आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी 250 रुपयाचा टोल हा जाहीर करण्यात आलेला आहे। एका वेळेचा टोल 250 रुपये, जर रिटर्न यायचं असेल तर 375 रुपये असा टोल असेल आणि तब्बल 17,000 ते 18,000 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा अटल सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आता तयार झाले आणि त्या ट्रान्स हार्बर लिंकवर सर्वप्रथम आपण आलेलो आहोत आणि या ट्रान्स हार्बर लिंकमध्ये अनेक सुविधा आहेत, त्याच्यामुळे अनेक विकास होणार आहे। मुंबईसोबत नवी मुंबई, रायगड, मुंबई पुणे कनेक्टिव्हिटी अशा अनेक फायद्यांसाठी हा प्रकल्प जाणला जातो आणि त्याची सुरुवात 12 तारखेला होणार आहे। अतिशय स्मूथ असा हा प्रवास आहे। पहिली राईड आपण याच्यावर करतोय आणि खूप मोठा प्रकल्प आता लोकार्पित केला जाणार आहे। 12 तारखेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाचं लोकार्पण आपल्याला करणार आहेत। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। तर मुंबईचा वेग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणखी एक प्रकल्प तयार झाला, त्याचं उद्घाटन लोकार्पण लवकरच होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।